आता एक मेडिकल इमर्जन्सीमुळे थोडंसं हॉस्पिटलला होतो आज सकाळपासून, तर त्याच्यामुळं मला ते यूट्यूबला किंवा इकडे माहिती देता आली नाही. तर विषय असा आहे की पूर्ण महाराष्ट्रभर पाऊस पडणार आहे पुढच्या 2-3 दिवसामध्ये. तर यावर आता आयोगाचा निर्णय किंवा सरकार यावरती आयोगाला काय सांगेल हा महत्त्वाचा विषय आहे. आता तुम्ही पाहू शकता इतक्या मोठ्या प्रचंड पाऊस चालू आहे आणि ह्या पावसामध्ये अजून जे काही नदी नाले वडे फुल भरून वाहत आहेत, तर याच्यामध्ये आधीच सगळीकडे पाणी शिरलं आणि यामध्ये कुठं आयोग आता परीक्षा कंडक्ट करणार आहे काय माहिती. ज्या शाळेचा संदर्भ दिला, जे केंद्र दिले त्याच्यातच पाणी घुसलेलं आहे आणि सगळं इन्फ्रास्ट्रक्चर खराब झालं, तरी पण आता आयोग काय करणार आहे त्यांनाच माहिती. तर याच्यासाठी ही जी लढाई आहे, सर्व शिक्षक जे एवढे आपले स्पर्धा परीक्षा संबंधित जेवढे विद्यार्थी शिक्षक जे कोणी असतील सर्वांनी समोर या. जवळच्या लोकांना, आपले जे प्रतिनिधी असतील, मंत्रिमंडळातली लोक असतील, खासदार आमदार जे कोणी असतील, गटनेते उपनेते, त्या सगळ्यांना आव्हान करा, आपलं निवेदन द्या आणि हा विषय त्यांना सांगा. नाही तर याच्यामधून होईल असं मित्रांनो, अनेक लोक, अनेक विद्यार्थी हजारोच्या संख्येने ते तसेच बाहेर पडल्या जातील. कारण खूप रात्रीच्या व्हिडिओमुळे अनेक विद्यार्थ्यांचे म्हणजे त्या शेकडोच्या संख्येने विद्यार्थ्यांनी त्यांची परिस्थिती तिथली सांगितलेली आहे. ते सगळं व्हॉट्सअपला तिथले व्हिडिओज त्यांची सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ते काय परीक्षा देऊ शकतील आणि त्यांची काय मनस्थिती असू शकतील तुम्ही पाहू शकता. तर सर्वांनी सपोर्ट करा एकमेकाला, ही गरज आहे. आता थोड्या दिवसासाठी 1-1.5 महिना तरी परीक्षा पुढे ढकलली पाहिजे. त्याचं कारण आहे, कारण आता महिन्याभर आता काही दिवाळी त्याच्यामुळे ते सुट्टीचा असणार आहे, त्यामुळे तेव्हा होणार नाही, त्याच्यानंतर होईल ती. तर 1.5 महिना परीक्षेला कालावधी लागेल पुढच्या. तर त्यामुळं आपण सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करा आणि परीक्षा पुढे कशी जाईल याच्यावरती थोडंसं समोर या सर्वांनी. बाकी ऑफिसला गेले की अपडेट देतो. आता नाशिक फाट्याला आहे मी, कारण मेडिकल इमर्जन्सी होती परिवारामध्ये सध्या, त्याच्यामुळे मी सकाळपासून होतो तिकडे हॉस्पिटलला. आता बाहेर पडलो. तर तुम्ही पण जरा बाहेर पडू नका, काळजी घ्या सध्या. धन्यवाद.